माझे घेऊन वरदान माझे चुकले धापत क्रोधे ठकविले मजा संपूर्ण त्याचे निर्दळन मी आता महाराज हे कोण कुणाला बोलतय आणि कोण कुणाला सांगतय? ज्यावेळेस जमत अग्नी स्वतः असणारे उठलेले आहेत बनू लागले, त्या परशुरामानं माझंच वरदान घेतलं, माझ्या कोण वरदान घेतलं, मला ठकविलं, मला फसविलं आणि मला फसवून हे कार्य केलं. मग मी काय सोडणार आहे का? म्हणले राग आला ऋषीले. क्रोध म्हणजे केवळ मांग तो मजची वसे सांग वाढो माझा योगा यागा क्रोध डागे अपवित्र. वा वा वा. त्यावेळेस महाराज अवस्था जमत अग्नी म्हणू लागले. आता सध्याला महाराज अवस्था आहे आपल्या क्रोध येणं, राग येणं. राग आला म्हणजे एक मांग म्हणून असणारा शब्द वापरलेला आहे, विठाळ म्हणून शब्द वापरलेला आहे. म्हणले राग चांगला नाही. आपल्याला सुद्धा राग आला तर महाराज रागामध्ये काही ना काही घडतंय. एखाद्याचा जर खून केला, एखाद्याला जर मारलं, सजा भोगावं लागते, सजायला जावं लागतंय. असा म्हणले क्रोध आहे, असा राग आहे. राग काही कुणाचा आवडत नाही म्हणले. क्रोधा एवढा महावैरी बैसला जिव्हारी जो ज्ञानाची मानी त्वरी तो संसारी महामूर्ख. हे क्रोध, राग आणि अहंकार हे माझ्या माथ्यावर बसलेला आहे, माझ्या डोक्यावर बसलेला आहे. हे काही चांगलं नाही महाराज, चांगलं कार्य नाही. आणि असं रागाच्या क्रोधामध्ये जर आपण काही कार्य केलं तर हे आपल्या डोक्यावर बसतंय, हे पाप होतंय, ह्याच्यापासून पुण्य होत नाही, पवित्र मिळत नाही. अशी अवस्था होती महाराज. असे जमत अग्नी म्हणून आले. देखी यावरी त्यावरी जो तो कोप करी क्रोधाय उपकारी क्रोध क्रोधावरी न करी. क्रोध म्हणजे राग निर्माण होणं महाराज. राग प्रत्येक माणसाला क्रोध आहे, प्रत्येक माणसाला कोप आहे आणि कोपानं माणूस असणारा. राग आल्यानंतर त्याच्या कोपानं, त्याच्या रागानं काहीतरी घटना घडती महाराज. आणि ही घटना घडल्यानंतर ही सहन होत नाही महाराज. अशी अवस्था होती महाराज. मग मला कोप आलेला आहे, मला राग आलेला आहे. मग या रागामध्ये माझं सुद्धा वाटुळ होत होतं म्हणले, आणि रागानं वाटुळ होतं महाराज. चांगल्या चांगल्याचं वाटुळ झालं, आपलं कवन होणार नाही. जमत अग्नी म्हणतात क्रोधा प्राणाची थोरी अथरी केरी गोलिया चहू पुरुषार्थाची करी मोहरी नाना परी विभंडी. हे क्रोध, हे राग आणि हे असणारा माझ्या 4 मुलाची, यांची आणि माझ्या पत्नीची सगळ्याची हत्या करण्यासाठी हे क्रोध आला होता. आणि राग आल्यामुळेच माणूस करतो महाराज. राग आल्यानंतर काय करीत नाही. माणसाच्या मनामध्ये राग निर्माण झाला, काहीतरी मारल्याशिवाय राहत नाही, युगाविनाकारण भांडण केल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था या क्रोधाची. राग चांगला नाही, क्रोध चांगला नाही, असं त्या ठिकाणी जमत अग्नी म्हणून लागले.
रुसते यावेळेस ते बोलनिया रुसियापणा नड घालनिया आवडनिया प्राणपणा क्रोध दहन करू पाहे